कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपल्या यशाच्या मार्गातील जे काही अडथळे आहेत ते आपण सर्वात प्रथम दूर केले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. प्रत्येकामध्येच आत्मविश्वासाची कमतरता असते. ही कमतरता पहिल्यांदा दूर केली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढीसाठी आपण प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर सातत्य. आपण एखादी गोष्ट करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य असणं हे गरजेचं आहे. आपल्यामध्ये सातत्याची जर कमतरता असली तर यशापासून आपण खूप दूर जातो. त्याचबरोबर संयमाचा अभाव असणं हा एक खूप मोठा अडथळा आहे. आपल्याला आत्ताच पाहिजे, म्हणजे आपण आत्ता पेरलंय ते लगेच उगवलं पाहिजे किंवा आम्हाला यश लगेच मिळालं पाहिजे, तसं कधीही होत नाही. आणि म्हणून संयम बाळगला पाहिजे. तात्पुरता विचार जो आपण करतोय तो तात्पुरता विचार न करता आपण कायमस्वरूपी विचार केला पाहिजे. म्हणजे भविष्यामधल्या ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्यावर लक्ष ठेवून आपण आपला फायदा गृहीत धरला पाहिजे. आपण काय करतो, आपल्याला आत्ता काय मिळेल ते बघा. हे आत्ता काय मिळेल हे आपल्या यशातील खूप मोठे अडथळे आहेत आणि म्हणून तात्पुरता विचार करायचा नसतो. त्याचबरोबर आपण एखादं जे काम घेतो, आपण जे काही करतो ते काम करताना आपल्याला समाधान वाटलं पाहिजे. ते कुठलंही काम असो ते काम आपण समाधानाने केलं पाहिजे. आपल्या हातून ज्या काही चुका भूतकाळामध्ये झालेल्या आहेत त्या चुका आपण पुन्हा कधीही न करणं. आपल्या हातून त्याच जर चुका होत राहिल्या तर यशामध्ये आपल्याला निश्चित अडथळे निर्माण होतात. आपण बऱ्याच वेळा आळस करतो, चालढकल करतो आणि त्याच्यामुळं आपल्या यशावर खूप मोठे परिणाम होतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियोजन. आपण ज्यावेळेस कुठलाही व्यवसाय उभारताना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पदार्पण करताना जर आपल्याकडे नियोजन नसेल तर आपण अयशस्वी होतो किंवा आपल्या यशामध्ये अडथळे निर्माण होतात. आपण प्रत्येक कामामध्ये काय करतो की स्टेटस पाहतो. म्हणजे माझं या कामामध्ये नाव कसं होईल का, मी कुठे आहे हे पाहतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लाज बाळगतो. म्हणजे छोटी काम असेल ते मी करणार नाही किंवा त्या पोझिशनलाच मी पाहिजे. हा सुरुवातीपासून जो आपला अट्टाहास असतो हा यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणजे सुरुवातीला आपण आपलं स्टेटस न पाहता, म्हणजे आपण कुठे आहोत हे न पाहता, आपण सुरुवातीचं जे काही असेल ते बदलून आपलं स्टेटस हे आपण एका उंचीवर नेऊन ठेवू. हा आत्मविश्वास आपण सुरुवातीपासून गृहीत धरला पाहिजे. जर सुरुवातीलाच आपण आपलं स्टेटस पाहायला गेलो तर तो यशाच्या मार्गातील मोठा अडथळा ठरतो. त्याचबरोबर नकारात्मक विचारांचा प्रभाव. आपल्या अवतीभोवती खूप साऱ्या गोष्टी नकारात्मक घडत असतात. आपली जी मित्रमंडळी असते, आपण ज्या उठण्या बसण्यातील लोक असतात ते नेहमी आपल्या कानावर नकारात्मक गोष्टी टाकत असतात आणि त्याचाही परिणाम आपल्यावर होतो. आणि शेवटचा मुद्दा असा आहे तो म्हणजे जबाबदारी. आपण कुठलीही जबाबदारी न घेता आपण जर यश मिळवायला पाहत असू तर ते यश मिळत नाही. पहिल्यांदा आपण जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे आणि जबाबदारीने काम केलं पाहिजे, तरच आपल्याला यश हे हमखास मिळू शकतं.